राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोलजी, पुन्हा एकदा एक बातमी समोर आलेली आहे की शिंदेचे मंत्री जे आहेत ते अजितदादांवरती नाराज आहेत, कारण विकास निधी जो आहे तो कुठेतरी अजितदादांकडून अडवला जातो अशा तक्रारी जे आहे ते करताना आजच्या बैठकीत पाहायला मिळाले, अशी माहिती समोर आलेली आहे। तुमचं काय म्हणणं आहे, असं खरंच घडतंय का? नाही, मला वाटत नाही असं काही घडलं असेल। त्याचं कारण असं आहे की आज कॅबिनेट होती सह्याद्रीला, त्याच्यापूर्वी मी पण तिथे होतो। प्री कॅबिनेटच्या वेळी अनेक मंत्री शिवसेनेचे येताना दिसले। मी स्वतः प्रताप सरनाईक, दादाजी भुसे यांना भेटलो होतो। त्यावेळेस मंत्र्यांची आढावा बैठक एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षाची घेतली, हे मात्र खरं आहे। पण त्यामध्ये असं काही कोणी दादांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल किंवा तक्रार केली असेल असं मला वाटत नाही, कारण सर्व मंत्री हे समजूतदार मंत्री आहेत। तिघांच्या समन्वयानं उत्तम प्रकारे सरकारचा कारभार चालतो आहे। पण जाणीवपूर्वक ह्या अशा बातम्या कशा कंड्या पिकवल्या जातात किंवा पेरल्या जातात, तशाच बातम्या बनतात आणि अजितदादांचे नाव आलं की त्याच्या बातम्याला मग प्रसिद्धी मिळते। पण तुर्तास या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही, तसं काही झालं असेल मला वाटत नाही, कारण दादा निधी वाटपात कधी दुजाभाव करत नाहीत, समसमान न्याय देतात। त्याच्यामुळं दादांच्या बाबतीत आणि निधी वाटपाच्या बाबतीत मला वाटते शंका घेण्यात अर्थ नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याकरता समन्वय साधायला सक्षम आहेत। पण वारंवार ही बाब जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मागच्या सरकारच्या काळात, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा शिवसेनेचे मंत्री याच मुद्द्यावरती नाराज व्हायचे। आता पुन्हा एकदा शिवसेना फुटली जरी असली तरी एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्यामधले जे मंत्री आहेत ते सुद्धा तोच मुद्दा समोर आणताना पाहायला मिळतात। वारंवार अजितदादा डावलतात, हाच मुद्दा समोर का येतोय? नाही, ते असं बोलतात आणि नंतर समजा बोलल्यानंतर की मग त्यांचं समाधान झालं की ते शांत बसतात। आता महाविकास आघाडीच्या काळातली घटना किंवा त्या काळातल्या घडामोडी काही वेगळ्या असतील, पण जेव्हा मी महाविकास आघाडीच्या काळात मी सुद्धा होतो सरकारमध्ये, त्यावेळेस असं थोडीफार नाराजी व्हायची काही लोकांची, पण दुसऱ्या मिनिटाला त्यांची नाराजी दुरुस्त व्हायची। संजय शिरसाटांची काही दिवसांपूर्वी नाराजी झाली होती, त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे असं नाराजी असण्याचं कारण नाही। आणि वारंवार असं का होते तर ते काहीतरी विषय चर्चेला लागत असतो। आणि अजितदादा मला असं वाटतं महाराष्ट्रात सर्वात मोठा विषय सध्या आहेत, आणि ते म्हणजे अगदी गल्ली बोळातल्या लोकांपासून तर अगदी कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत सुद्धा अजितदादा हेच का आवडतात हे सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे। त्यांनी अशी एक माहिती मिळाली की त्या मंत्र्यांनी असंही म्हटलं की समान न्याय जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, जर आम्ही सरकारमध्ये आहोत तर समान न्याय मिळाला पाहिजे। नाही, असं काही झालं असेल असं मला वाटत नाही। मुळामध्ये अशा काही तक्रारी असतील हेच सांगणं उचित ठरणार नाही। राहिला प्रश्न समान न्यायाचा, तर अजितदादा हे समान न्याय देणारेच आहेत, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही। जर अन्याय झाला तर आम्हाला भेटा, आम्ही तो अन्याय दूर करू। धन्यवाद। साहजिकच आहे, अमोल मिटकरी आपल्या सोबत होते। अजितदादा जो आहे तो तिन्ही पक्षांच्या जे मंत्री असतील किंवा आमदार असतील सगळ्यांना समान न्याय जो आहे तो देतात असं मिटकरी म्हणतात। कॅमेरा रोहन पवारसह विनायक डावरू, ट्यून इन मराठी, मुंबई।